स्पर्धांमध्ये च्या स्पर्धा नक्कीच जास्तीत जास्त करून जणू काही त्यांना बुक करून ठेवलंय. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या काही स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये आवर्जून आपल्याला नक्कीच पंचांच्या भूमिकेत नक्कीच प्रवीणजी विशेषकर आपल्याला पाहायला मिळतात. विचार करायचा झाला आजचा आमच्या समवेत आमच्या साथी समालोचक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून एक नक्कीच एक्सपिरियन्स समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते रोशनजी संते सर यांना देखील तुम्ही पूर्ण दिवसभर ऐकलात. त्यानंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच राजेशजी गायकर देखील होते आमच्या समवेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं. आणि त्यानंतर रघुनाथजी सर देखील आम्हाला जोडले गेलेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांची देखील उल्लेखनीय कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टेलिकास्ट कंपनी चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेन क्रिकच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. चला सज्ज होत आहे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि दुसऱ्या बाजूला कैलास. समीरचा हा बॉल ऑफ केलाय मिडल ऑफ द बॅट टक्कर नावाजाला चेंडू जातोय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स आउट ऑफ द रो 4 धावांकरता 4 चौकार. सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन आपल्या संघासाठी पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि चौकारानिशी नक्कीच सांघिक धाव देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान नालिंबी संघासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. समीरचा हा बॉल स्क्वेअर कट अफलातून फटका शानदार रुबाबदार आणि जानदार चेंडू जाईल सीमा रेषा पार थेट धावा मिळतील 4 चौकार. स्टार्ट बाय दी सचिन चांगली खेळी आतापर्यंत तरी. लो फुल टॉस ऑन साइड ला टर्न केलाय. पुन्हा एकदा बॅकहँड एरिया आहे. 2 फिल्डर चेस करतायत. यस पोहोचलेत देखील उचलतील फेकतील त्या दरम्यान. नाईस रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दोस 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. स्वतःवरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू देतात वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आणि आता मात्र इथे अवकात दाखवताना सचिन आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजाला अर्थातच समीर याला. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र राईट आर्म अराउंड द विकेट ने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक नाही म्हणता येणार. फिल्डर नाहीये त्यांना चकवा चेंडू जाईल अगदी लॉंग लेग सीमा रेषा पार. हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार. वॉर्डन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फटक्यांची आतिषबाजी चढवली जाते सचिनच्या माध्यमातून. 4 चेंडूंच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 14 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटची संधी आहे. तो येईल का परंतु या दरम्यान कुठेतरी सुखरूप पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती. पाणी घेऊन जायचं प्लीज. दुखापत झाली या सचिनाला.
झाला या चषकातील उद्याचे सामने खालील प्रमाणे असणार आहेत. पहिला सामना असणार आहे आई एकवीर आपटी विपक्ष बाहुली ब. नक्कीच दोन्ही संघांना 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. डॉट चला स्टार्ट करायचा खेळ. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 5 चेंडूंच्या साहाय्याने P1च्या षटकामध्ये 10 वाले 14. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक होता परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग गोलंदाज समीरच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 14 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ विदाउट विकेट टीम जय हनुमान नालिंबी संघाची. चांगली स्टार्ट स्वप्नमय सुरुवात देत असताना सचिन आपल्या फलंदाजीच्या जोरावर इथे मात्र आपल्या संघाला, कारण की का नको, क्वार्टर फायनलचा महामुकाबला आहे आणि त्यामध्ये इथे मात्र कुठेतरी जो दारोमदार होता, जी जबाबदारी होती ती स्वीकारली गेली आहे सचिनच्या माध्यमातून. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा धावफलकावर लावल्या जातील या मागे नक्कीच लक्ष असणार आहे. दोन संघ आजच्या दिवशी थेट शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला उमसाई मांजरली, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय, कारण की चेस डाऊन करताना देखील चांगला खेळ दाखवला गेला होता उमसाई मांजरली संघाकडनं आणि ते जुमानता कुठेतरी त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. आतापर्यंत तरी केली आहे परंतु त्यामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज श्रीराम आलाय. श्रीरामने देखील एक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावलाय आणि तो श्रीराम आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, पेटव आग स्वतःतली, असा अंधारात राहू नको. सूर्य पडण्याचे सामर्थ्य असताना अंगठा कापून देऊ नकोस. यावेळेस मात्र चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळते. श्रीरामच्या माध्यमातून बॅट चिकट होती आणि बिहाइंड द विकेट कॅरी केला जातोय झेल. फलंदाज फेल. पहिल्या विकेटचं पतन. कैलाश बॅक टू द डगआउट. दिला श्रीरामने आणि पहिल्या विकेटचं पतन कैलाशच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं जय हनुमान नालिंबी संघासाठी. नौका फलंदाज इनॅट नंबर 3 वर आतिश आपल्याला पाहायला मिळतोय. आतिशसाठी हा बॉल काहीसा कमी उसळी नक्कीच प्राप्त झाली होती या बॉलवर आणि त्या दरम्यान कुठेतरी बीट करून सोडला आतिशाला. त्या दरम्यान 22च्या स्वरूपात एक धाव एकवटली जाईल आणि 1च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. हा बॉल ऑफ ट्रॅकर होता. कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये फिल्डर तेथे होता. उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. 1च्या साहाय्याने धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 1 विकेटच्या मोबदला आता मात्र कुठेतरी सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय, कारण की कमबॅक केलाय श्रीरामने देखील. 3 चेंडूंच्या साहाय्याने धावा खर्च केल्या गेल्यात 1 आणि 1 विकेट देखील प्राप्त झाली आहे. श्रीरामचा हा बॉल आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर आणि वाईटची सांगता दोन्ही समांतर. पंच मुकेश गायकर
वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एकच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन बॉलला जरूर ऑफ केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर लॉंग ऑन रिझन मध्ये टिपला जातो झेल. फलंदाज फेल. आतिश बॅक टू दी डगआउट. सवरकर बिखर के भी निखर जाएगा, यकीन कर शुकर कर वक्ती है गुजर जाएगा. आणि नक्कीच इथे मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी श्रीरामच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. स्वतः डाऊन दी बॉल. बॉलर येत आहेत आणि पुन्हा एकदा झेल बाद होत आहे. फलंदाज फेल. अजून एक विकेटचं पतन. जय हनुमान नालिंबी संघाला. पियुष आला तसाच परतला डगआउटच्या आश्रयाला. केल्या गेल्या त्या आणि 3 आणि 2 विकेट देखील त्याच्या गोलंदाजीवर. कमबॅक करून देताना आपल्या संघासाठी श्रीराम. कारण की का नको, नितांत गरज होती. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा खर्च झाल्या होत्या आणि इथे मात्र दडपण प्रेशर झळकताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या नालिंबी संघावर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. फिल्डर तेथे आहे. गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर येतील का, आलेत, उचलतील, फेकतील, दुसऱ्याचा मानस दाखवलाय. थ्रो देखील आलाय, परंतु त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळतील 19 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम जय हनुमान नालिंबी संघाची. गोलंदाज भूषण आलाय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज सचिन. सचिन साठी हा बॉल मिडल ऑफ द बॅट जरूर होता. जेलची देखील संधी होती, परंतु अफलातून एफर्ट डीप मध्ये पाहायला मिळतात. त्या दरम्यान रन आउटची संधी आहे. हो, विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. अजून एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 अर्थातच नंद किशोर बॅक टू डगआउट. पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय, जज करतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल टिपला केलाय आणि नक्कीच गोल्डन विकेट आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते. तो म्हणजेच सचिन बाद होतोय. 5व्या विकेटचं पतन टीम जय हनुमान नालिंबी संघाला. सचिन बॅक टू डगआउट.
गोलंदाज इनाट नंबर 7 वर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम आलाय. शुभम साठी हा बॉल यावेळेस मात्र जागा बनून ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अजून एकदा विकेट सॅक्रिफाईस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6व्या विकेटचं पतन. शुभम बॅक टू डी पॅव्हिलियन. कमबॅक करावा लागणार आहे. ऋषी आलाय. ऋषीच्या माध्यमातून फटका चांगला आहे. फिल्डर बनून राहतील दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. दस्तक पे मस्तक टोकलाय 4 चौकार. आणि इथून मात्र कमबॅक केला जातोय. कमबॅक काय असतोय? पुरंदराच्या 10 वेळी महाराजांनी मिर्झा राजाला 23 किल्ले दिले होते आणि 12 शिल्लक राहिले होते, परंतु अवघ्या 6 वर्षांनी त्या 12चे 361 केले. तो असतो कमबॅक. आणि इथे मात्र कमबॅक करून दाखवलाय गोलंदाजाने. विकेट कॅरी केली जाते. अजून एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक विकेट क्रमांक 7 येतोय. अर्थातच ऋषी बॅक टू डी डगआउट. एका मागोमाग इनाट नंबर 9 वर सूरज. सूरजसाठी हा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील मात्र रनआउटची संधी. यस, इट इज रनआउट. आणि काय घडलंय काय बिघडलं? पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. तदनंतर 12 बॉल्स मध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. मी म्हंटल होतं कमबॅक काय असतं. पुरंदराच्या 10 वेळेस नक्कीच 23 किल्ले स्वराज्यात होते आणि त्यातील नक्कीच, परंतु 9 वर्षामध्ये त्या 13चे 361 किल्ले करून दाखवले. तो कमबॅक. आणि इथे मात्र कमबॅक केलाय तो म्हणजे ओमसाई मांजरली संघाने. तब्बल फक्त आणि फक्त 24 धावांवर रोखलं गेलंय. ते म्हणजेच जय हनुमान नालिंबी संघाला. आणि 25 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. तो म्हणजेच या क्वार्टर फायनलच्या महामुकाबल्यामध्ये इनिंग इंटरव्हल मध्ये नक्कीच या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई मांजरली संघ. आणि या धावा डिपेंड करताना पाहायला मिळेल टीम नालिंबी संघ. तर कोण ठरेल नक्की सेमीफायनलिस्ट पहिला या स्पर्धेतला पाहणं गरजेचं आहे. तदपर वळूयात मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात एक बुलंद आवाज. अर्थातच कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला आमचे साथी समालोचक नक्कीच रोशन दादा आला.
थँक्यू सो मच हेमंत पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. 25 धाव बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील करतायत आणि अपील फेटाळले पंचांनी. फलंदाज आहेत स्ट्रायकिंगला आपण पाहिलं. गोलंदाज ऋषिकेश आहेत आणि जोडी आपण पाहतोय 20 ओमसाई मांजरली या टीमची. आता भूषण आहेत त्याआधी नक्कीच कल्पेश होते आणि लाऊड अपील केली होती. एक धाव झाली या चेंडूवरती आणि धावसंख्या एक आहे. 25 धाव बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. ओमसाई मांजरली या टीमला क्वालिफाईंग सामना आहे क्वार्टर फायनल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे मिडॉनला. क्षेत्ररक्षक आहेत आणि नंदकिशोर करतायत काय हा देखील प्रश्न पडलाय. जर डायरेक्ट हिट केलं असतं तर नक्कीच फलंदाज बाद देखील होऊ शकले असते, परंतु थर्ड अंपायर DRS आपण चेक करूया. नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नंदकिशोर आले अंडरम स्टाईलने थ्रो त्यांनी फेकला आणि त्यानंतर हा चेंडू स्टंपला नक्कीच लावण्यात आलेला आहे. अत्यंत क्लोज हा निर्णय आहे. नॉट आउट आहेत. धावसंख्या आहे 2. ऋषिकेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज कल्पेश. बॅकपुलला झाले कट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक आणि शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतो हा पहिला मोठा धक्का. कल्पेश बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती ऋषिकेशने विकेट मिळवली आहे. या षटकामध्ये 25 धावा डिफेंड करायचे आहेत. ऑन साइडला खेळत आहेत मिडॉनच्या लॉंग ऑन सीमा दिशेतून ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 4. 14 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओमसाई मांजरली या टीमला जो संघ जिंकेल तो संघ श्रद्धांजली चषकाच्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल. मिस्टामिंग अंकुश आणि अंकुशने हा झेल पकडला मिड ऑफला. फलंदाज झाल्या बाद प्रदीप गायकर बॅक टू द पविलियन.
येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये या सामन्यामध्ये कमबॅक करून दिले ऋषिकेशने 2 विकेट मिळवलेत. श्रीराम येतोय नवीन फलंदाज. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये. फिल्डर आहेत आतिश बांधणे. चांगले क्षेत्ररक्षण धावबाची संधी आणि पाहावं लागेल काय घडलं. यस फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. श्रीराम गायकर बॅक टू द पविलियन आणि फलंदाज झाले बाद. आहेत स्वतः संघनायक आपण पाहतोय. या टीमचे क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतात. या फटकेमध्ये ताकद नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 11 चेंडू आणि बनवायचे धाव 18. धावसंख्या आहे 7. 25 धावा डिफेंड करायचे आहेत. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हा अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे. हाफ ट्रॅकर आहे. अंडरम बॉक्स टॅप करतायत. मिडऑफला अंकुश होते. थोडस खराब क्षेत्ररक्षण धावबाची संधी परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. मेटीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 9. 10 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओमसाई मांजरली या टीमने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना फलंदाज भूषणने लगावला हा चौकार. या 20 अजून एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद आणि पाहावं लागेल एक्झॅक्टली प्रवीण सर कोणता फलंदाज बाद आहे. यस भूषणला माघारी परतावं लागेल कारण की भूषणने क्रीज सोडली होती मामा. त्यामुळे भूषण बाद होतोय. ही गोल्डन विकेट मिळवली ती म्हणजेच जय हनुमान नालिंबी या टीमने 1+ रनआउट.
8 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. यशवंत येतोय, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, नंदकिशोरला बीट करून पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय यशवंतच्या बॅटमधून. धावा 7 या सामन्यामध्ये ओमसाई मांजरली या संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ज्या पियुषने यादीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याच पियुष वरती प्रत्येला चढवलाय. खराब गोलंदाजी परंतु बॅटिंग खूप चांगली होती ओमसाई मांजरली या टीमच्या माध्यमातून. लॉफ्टेड इट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला देखणा फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुभाष दादा गायकर यांचा संघ आहे आणि ते सध्या अंगणेवाडी जत्रेला आहेत, त्यामुळे आज इन ऍक्शन मध्ये नाही आहेत, परंतु खऱ्या अर्थाने विजयाच्या उंबरठ्यावरती आहे तो म्हणजेच ओमसाई मांजरली संघ. कारण की 6 चेंडू आणि बनवायचे धावा 1. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी स्कोर लेवल आतिश येत आहेत आणि स्ट्राइक इनला फलंदाज दिनेश. आणि पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे ओमसाई मांजरली या संघाने. आणि ओमसाई मांजरली संघ दाखल होतोय श्रद्धांजली चषकाच्या थेट टॉप 4 मध्ये. अभिनंदन ओमसाई मांजरली या संघाचं आणि हार्ड लक. खऱ्या अर्थाने जय हनुमान नालिंबी या टीमला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा अभिनंदन ओमसाई मांजरली संघ आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आहेत कारण की 3 विकेट देखील घेतले आणि धाव बनवले आपल्या टीमसाठी 10. अष्टपैलू कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवतोय भूषण. आपण या भूषण, त्यानंतर फोटोशूट करा आपण. भूषण मॅन ऑफ द मॅच भूषण आहेत, त्यानंतर फोटोशूट करा, भरपूर वेळ आपल्याकडे. भूषण आपण या. भूषण 1 मिनिट या आपण, नंतर फोटोशूट करा. भूषणला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच रघुनाथ मामा गायकर पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते, ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे, स्पेशली समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. रघुनाथ मामा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया भूषणला मॅन ऑफ द मॅच. आणि उद्या ठीक 3:30 ते 4 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 4 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे सेमीफायनल साठी. अभिनंदन भूषण, अभिनंदन सुभाष दादा गायकर यांचं.